माझ्या परिवारामध्ये कोणीच राजकीय नाहीये. कधीच कोणती निवडणूक पूर्वी परिवारात न दडलेली नाही. कधी फोन आला तर रात्री 2 वाजता येऊ, 4 वाजता येऊ, कधी पण माझा फोन मी घेतो आणि नागरिकांची कामं करतो. वाघोलीमध्ये कोणत्याही महिलेला कसल्या प्रकारची अडचण आली नाही पाहिजे आणि त्या महिलेची सुरक्षितता तेवढीच माझ्यासाठी महत्त्वाची आहे. जो लोकप्रतिनिधी असतो त्याला एक दूरदृष्टी असली पाहिजे, एक विजन असलं पाहिजे. हाय हॅलो नमस्कार, मी सोनम. स्वागत आहे तुमचं बघताय ना यूट्यूब चॅनलमध्ये. जसं की संदीप आबा सातव असं नाव आहे, पण मी जशी वाघोलीत आली आणि सगळ्यांनी म्हटलं की वाघोलीचे लाडके आबा, तर हे लाडके आबा ही सुरुवात कुठून झाली आणि हा प्रवास कसा होता एकंदरीत? ॲक्च्युली पहिल्यापासून एक सामाजिक कार्य करण्याची आवड असल्यामुळे कॉलेज जीवनापासून आणि मित्रपरिवार त्यांच्या माध्यमातून सामाजिक कार्य करता करता थोडंसं आपण काम करताना काही प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या संविधानात्मक पद असलं पाहिजे, म्हणजे ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच वगैरे असं. त्याच्या माध्यमातून काम करायला आणि लोकांचे प्रश्न सोडवायला एक चांगलं राहील म्हणून सामाजिक कार्य करता करता राजकारणात आलो. कमाल. एकंदरीत समाजकारण आणि राजकारण याचा खूप जवळचा संबंध आहे, तर तुमचा तो पहिला संबंध कसा आला आणि कधी तुम्हाला वाटलं की आता राजकारणात जावं? सुरुवातीला काय झालं की सार्वजनिक काम करत असताना आमचं गणेश मंडळ आहे. गणेश मंडळामध्ये गणेश मंडळ स्थापन केलं आणि गणपती उत्सव वेगवेगळे कार्यक्रम घ्यायला सुरुवात केली आणि अनेक आमच्या भागातील महिला असतील किंवा नागरिक असतील त्यांचे काही छोटे छोटे प्रश्न असायचे आणि ते सोडवण्यासाठी ते नागरिक महिला माझ्याकडे यायच्या. पण ते सोडवण्यासाठी काहीतरी आपल्याकडे अधिकार असला पाहिजे किंवा आपण एखाद्या पदावरती असलं पाहिजे, मी ते काम पटकन सुटेल अशी एक भावना माझ्यात तयार झाली आणि त्या माध्यमातून मग मी 2017 साली ग्रामपंचायतची निवडणूक लढलो. त्याच्या आधी मी 2012ला पण लढलो होतो, पण त्यानंतर मतं चांगली पडली पण पराजय झाला. ज्या दिवशी निकाल लागला त्याच्या दुसऱ्या दिवशी परत मी कामाला सुरुवात केली आणि 2017ला प्रचंड बहुमताने मला लोकांनी निवडून दिलं. त्या 5 वर्षामध्ये अनेक छोटे छोटे प्रश्न सोडवण्याचं संपर्क नागरिकांचा वाढला आणि त्याच्या माध्यमातून मग माझा प्रचंड मताने विजय झाला. कमाल. एकंदरीत आज तुम्ही भाजप पक्षाशी जोडल्या गेल्या आहात, पण मागच्या बरेच वर्ष तुम्ही नवनिर्माण सेना मनसेमध्ये होते, तर एकंदरीत बघायला गेलं तर आत्ता भाजप हा पक्ष तुम्ही कसा निवडला आणि काय तुमची त्याकडे वाटचाल आहे? नाही, सुरुवातीला मी मनसेमध्ये जवळजवळ 10 वर्ष काम केलं. 10 वर्ष काम केल्यानंतर पक्षात असताना मी जवळजवळ 60-70 आंदोलनं झाली म्हणजे ती आंदोलनं सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी होते. त्या माध्यमातून केसेस दाखल झाल्या, अनेक आंदोलनांच्या माध्यमातून प्रश्न पण सुटले आणि त्यानंतर एक चांगला पक्ष निवडला पाहिजे आणि मला मनसे सोडणं तितकंच अवघड होतं आणि मग पक्ष कोणता घ्यावा, तर भारतीय जनता पार्टी पक्ष का निवडला, तर त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणजे त्याग आणि समर्पण या पक्षाची भावना आहे आणि हा पक्ष नसून एक परिवार आहे. त्याच्यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, त्यांचं एक विजन आणि आज पंतप्रधानांनी आपल्या भारताला जगामध्ये एक वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवलेलं आहे. मग हे सगळं पाहतात एक राष्ट्रीय पक्ष म्हणून आणि एक परिवार म्हणून एक चांगलं काम पक्ष करतो म्हणून मी भारतीय जनता पार्टीमध्ये त्या ठिकाणी जाण्याचा विचार केला. एकंदरीत बघायला गेलं तर आत्ता जे काही काम चाललंय ते कमाल चाललंय, म्हणजे वाघोलीचा बऱ्यापैकी विकास होत आहे. पण एकंदरीत जेव्हा तुम्ही मागे वळून बघता उपसरपंच असताना, तर आत्तापर्यंतच्या प्रवासात तुम्ही वाघोलीसाठी काय काय केलं आहे आणि कसा बदल तुमच्या डोळ्यासमोर घडत गेला आहे? माझं वैयक्तिक असं म्हणणं आहे की जो लोकप्रतिनिधी असतो त्याला एक दूरदृष्टी असली पाहिजे, एक विजन असलं पाहिजे की आपल्या भागाचा विकास करताना तो कशा पद्धतीने केला पाहिजे आणि तो एखादं विकासात्मक काम केलं तर ते कायमस्वरूपी झालं पाहिजे. असं जर लोकप्रतिनिधीमध्ये जर विजन असेल आणि दूरदृष्टी जर असेल तर चांगली कामं, विकास कामं होतात. तर मी ज्यावेळेस उपसरपंच झालो, मी सुरुवातीला पहिलं काम घेतलं हातात ते ड्रेनेज लाईनचं. माझा 6 नंबर प्रभाग आहे. 6 नंबर वॉर्डचा पूर्ण मी कंट्रोल सर्वे केला आणि मला सांगायला अभिमान वाटतो की वाघोलीमध्ये एकमेव असा वार्ड आहे की ज्याचं मी निवडून आलो आणि सदस्य म्हणून काम केलं. तर 6 नंबर वॉर्डची पूर्ण ड्रेनेज लाईन ही मी नदीपर्यंत नेलेली आहे, जी दुसऱ्या कोणत्याच वॉर्डची नाही आहे. त्यासाठी मी कंट्रोल सर्वे केला.
पूर्ण जमिनीची लेवल सगळी चेक केली एजन्सी लावून, आणि आत्ता जी ड्रेनेज लाईन झाली आजपर्यंत कधीच त्या ड्रेनेज लाईनला प्रॉब्लेम नाही आला. प्रत्येक भागातलं त्या ठिकाणी ड्रेनेज लाईन करायचं काम केलं मी. त्यामुळं काय झालं की जो महिलांचा वाद होता, म्हणजे ह्याच्या ड्रेनेज लाईन दारातलं पाणी दुसऱ्या दारात गेलं की ते वाद व्हायचे किंवा काय, हे पूर्णपणे थांबलं. त्यानंतर दुसरं काम घेतलं मी, पाण्याच्या लाईनी ज्या आहेत ते पाण्याच्या लाईनी केल्या, गॅस लाईन केल्या, आणि लास्टला मग कॉन्क्रीट रस्ते केले. म्हणजे आज तुम्हाला रस्ते तोडायची गरज नाही. ड्रेनेज लाईन झाल्या, पाण्याच्या लाईन झाल्या, गॅस लाईन झाली. असं केल्यामुळं रस्ते तोडायची गरज नाही. एकदा काम झालं, आता 15-20 वर्ष त्या ड्रेनेज लाईनला बघायची गरज नाही किंवा काय नाही, आणि कॉन्क्रीट रस्ते केले. त्यामुळे रस्ते खराब व्हायची पण शक्यता नाहीये. असं दूरदृष्टी असली की कामं सगळे होतात. जसं तुम्ही आता विजन बद्दल बोललाय, जर आता पुढे वाघोलीमध्ये परत इलेक्शन्स होतील, कारण की आता इलेक्शनचा पिरियड आहे आणि महानगरपालिकेचे इलेक्शन्स होतील, तर वाघोलीमध्ये जर सध्या बघायला गेलं तर एक सर्वे केला नॉर्मल, तर पाणी टंचाई आहे, ट्रॅफिकचा विषय आहे, किंवा मग कन्स्ट्रक्शन सुरू आहे तर तिकडे धुळीचा विषय आहे, त्याच्यामुळे प्रदूषणाचा विषय आहे. तर या सगळ्या विषयांवर आळा घालण्यासाठी तुमचं पुढचं विजन काय आहे, किंवा काय काय कामं करण्याचं तुम्ही ठरवलंय? आता प्रामुख्याने वाघोलीच्या 3 प्रमुख समस्या ज्या आहे ना, त्याच्यामध्ये प्राथमिक ट्रॅफिकची येते. म्हणजे तुम्ही आजूबाजू जिल्ह्यातनं किंवा तालुक्यातनं लोक यायची म्हणले तर वाघोलीतनं जायचं नाही, दुसरीकडनं पर्याय मार्ग शोधतात. कारण परिस्थिती इतकी, लोकसंख्या वाघोलीमध्ये इतकी वाढली. तुमच्या दुसऱ्या रांजणगाव MIDC आहे, सणसवाडी MIDC आहे, कोरेगाव आहे, तर हा प्रामुख्याने एकच रस्ता आहे. आता ह्याची PUC साधारण 66,000 PCO आहे. म्हणजे दिवसाला तुमचे कॅपॅसिटी त्या रस्त्याची जी आहे ती 66,000 वाहने त्याच्यातून जाऊ शकते. पण आज जवळजवळ 2-2.25 लाख वाहने त्या रस्त्यावरून जातात, अशी परिस्थिती आहे. त्यामुळं वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी वाघोलीचे 2 बाह्यवळण मार्ग झाले पाहिजे. तर त्याच्यावरती अनेक वेळा महानगरपालिकेमध्ये मिटिंग झाल्या. चंद्रकांतदादा पाटील पालकमंत्री असताना मीटिंग झाली. बाह्यवळण म्हणजे जो DP रस्ता आहे 30 मीटरचा, तो करण्यासाठी निधीची पण तरतूद केली. परंतु PMRDने जो DP पब्लिश केला तर त्याला हायकोर्टाचा स्टे असल्यामुळे तो विषय थांबला गेला. मग त्याच्यावरती पर्याय मार्ग म्हणून आता आपण असं करतोय की 97 साली RP रस्ता पडला होता, तो पण 30 मीटरचाच आहे. तर त्या RP रस्त्यावरती आपण आता काम चालू केले. मागे 8 दिवसापूर्वी PMRDच्या लोकांनी येऊन डिमार्केशन केलेलं आहे. परंतु आता ज्याच्या जागेतनं रस्ता जातोय त्या शेतकऱ्यांना मोबदला देण्यासाठी मी आता महानगरपालिकेकडे पाठपुरावा करतोय. तर आता डिमार्केशन झालं, मी प्रत्येकाचं क्षेत्र किती जात आहे त्याचं सगळं माहिती घेऊन महानगरपालिकेचे मालमत्ता विभाग जो आहे, मालमत्ते विभागाकडे तो प्रस्ताव द्यायचा. मालमत्ते विभागाने त्याच्यात TDR, FSI किंवा काय मोबदला द्यायचा आहे ते त्यांनी जाहीर करणार आहे. तर आता मी महानगरपालिकेकडे पाठपुरावा करतोय. दुसरा विषय प्रामुख्याने पाण्याचा विषय. म्हणजे आमच्याकडे जवळजवळ 179+ सोसायटी आहेत, 3.5 लाख लोकसंख्या आहे. तर आज प्रत्येकाला पाणी विकत घ्यावं लागतं. एक टँकर घ्यायचं म्हटलं तर 600-700 रुपये लागतात. तर ह्याच्यामध्ये ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना चंद्रकांतदादा पाटील पालकमंत्री होते, अजितदादा होते उपमुख्यमंत्री, आणि मुरलीधर अण्णा मोहोळ होते. तर यांच्या माध्यमातून लोहगाव आणि वाघोलीसाठी भामा आसखेडची 235 कोटीची योजना मंजूर झालेली आहे. आणि त्यासाठी वाघोलीमध्ये 7 पाण्याच्या टाक्या घेतल्या आहेत. एका टाकीची कॅपॅसिटी जवळजवळ 35 ते 40 लाख लिटर आहे. दिवसाला 4 कोटी लिटर पाणी या ठिकाणी वाघोलीसाठी मिळणार आहे. आज लोकसंख्या जर पाहिली आपण तर साधारण 3-3.5 लाख लोकसंख्या आहे. प्रत्येक माणसाला 140 लिटर पाणी दिवसाला लागतं. मग त्या हिशोबाने कॅल्क्युलेशन केलं तर पूर्वीची 25 लाख लिटर पाणी पुरवठा योजना जी ग्रामपंचायतच्या काळात झालेली, त्यानंतर PMRDने 50 लाख लिटरची दुसरी योजना मंजूर केलेली आहे. तिचं काम जवळजवळ 95% झालेलं आहे. साधारण एक 5% राहिलं. तर 1 महिना 2 महिन्यात ते काम जर झालं तर ते 50 लाख लिटर पाणी, पूर्वीचं 25 लाख लिटर आणि हे 4 कोटी लिटर, तर सफिशियंट म्हणजे पाणी पुरवठा एकदम सुरळीत होईल. मुबलक पाणी वाघोलीसाठी मिळेल. सोसायटीला सर्वात जास्त मेंटेनन्स येतो तो पाण्यावरती येतो. कारण एका सोसायटीला साधारण 3-3.5-4 लाख लिटर, 3.5-4 लाख रुपये महिन्याला पाण्यावरती खर्च होतो. दुसरा STP म्हणजे ड्रेनेजचा प्रश्न परत तो चाला, तर त्या ठिकाणी लाईट बिल साधारण 1.5 लाख 2 लाख येतो. म्हणजे आज वाघोलीमध्ये परिस्थिती अशी आहे की एका फ्लॅट धारकाला 3.5-4-4.5 हजार मेंटेनन्स महिन्याला द्यावं लागतं.
हप्ता बँकेचा वेगळा, परत मेंटेनन्स वेगळा, ही सगळी परिस्थिती बदलायची. म्हणजे सोसायटीचा मेंटेनन्स पाण्यावरती कसा कमी करायचा आहे, ड्रेनेजवरती कसा कमी करायचा आहे, अजून कोणत्या सुखसुविधा आपल्याला त्यांना देता येतील. मी माझ्या वॉर्डमध्ये अनेक सोसायटीमध्ये आपण गॅस लाईन पोचवलेली आहे, म्हणजे सिलेंडरपेक्षा तो स्वस्त जातो, तर त्याचं सुद्धा काम चालू आहे. 3 वर्ष झालं महानगरपालिकामध्ये वाघोली समाविष्ट होऊन. ज्यावेळेस शिवसेना आणि राष्ट्रवादीची सत्ता होती, तर त्यावेळेस आम्ही प्रस्ताव असा दिला की बाबा तुम्ही ही गावं घेताय, पण ही गावं घेताना विकासासाठी निधी द्यावा लागेल. तर साधारण 9,000 कोटी त्यावेळेस ह्या 34 गावांसाठी शासनाने दिले पाहिजे नव्हते. त्यावेळेस उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, पण गावं घेतली पण निधी काय उपलब्ध नाही झाला. आता 3 वर्ष सगळी कामं थांबलेली आहेत, परंतु आपण आता महानगरपालिकेकडे पाठपुरावा करून जसा निधी आणता येतो तसा आपण प्रयत्न करतोय, वारंवार पाठपुरावा करून. आता त्यामध्ये ड्रेनेज लाईनच्या जवळजवळ 17 कोटीची कामं मी महानगरपालिका गेल्यानंतर मंजूर करून घेतली, काही रस्ते मंजूर करून घेतले, पाण्याचं काम चालू आहे, आता टाक्यांचं काम सुद्धा चालू होईल. परत जे प्लॉटिंगचे हे तर आपण पाण्याच्या टाक्या पुणे महानगरपालिकेच्या वतीने बसवतोय, ते टँकरद्वारे त्या ठिकाणी पाणी आपण करतोय. दुसरी, वाघोली मध्ये आजूबाजूचे अनेक गावचे शेतकरी व्यापारी या ठिकाणी येतात. तर पूर्वी शेड नसल्यामुळे आणि खाली जमीन मातीची असल्यामुळे महिलांना ज्यावेळेस पाऊस वगैरे व्हायचा तर संपूर्ण चिखलमय वातावरण असायचं. आपण तो शेतकऱ्यांना बसायला शेड केलं, ओटे केले, महिलांना जाण्यासाठी कॉन्क्रीट रस्ते केले, तर आता एकदम चांगला स्वच्छ परिसर आहे आणि बाजार पण झाला. दुसरं, मी माझ्या वॉर्डमध्ये 1 एकरमध्ये सार्वजनिक उद्यान केलं, प्रभू श्रीराम उद्यान म्हणून त्याचं नाव आहे. त्या ठिकाणी पूर्ण ड्रेनेजचं पाणी होतं आणि पूर्ण तो एरिया सगळा ड्रेनेजच्या पाण्याने भरला होता, आजूबाजूला लोकांना वास यायचा. तर त्या ठिकाणी आपण 1 एकरमध्ये गार्डन केलं, लहान मुलांना खेळायला चिल्ड्रन प्ले एरिया केला, वयस्कर लोकांना बसण्यासाठी गजोबा वगैरे केला, जॉगिंग ट्रॅक केला. आज हजारो लोक त्या ठिकाणी सकाळ संध्याकाळ असतात. तुम्ही कधी माझ्या प्रभागात जाऊन तुम्ही थोडी माहिती घ्या की कामं कशी झाली आणि कशा पद्धतीने झाले. तर तुम्हाला अनेक लोक असे भेटतील की बाबा चांगलं काम झालं आणि हे काम होणं गरजेचं होतं. प्रामुख्याने जी गरजेची कामं आहेत ती अगोदर मी सुरुवातीला घेतली. म्हणजे जवळजवळ ग्रामपंचायतमध्ये 3 वर्षाचा काम करण्याचा मला कालावधी मिळाला. त्याच्यामध्ये 23 कोटीची विकास कामं केली मी. जी गरजेची ती तर केलीच, पण जी ग्रामपंचायतमधून मंजूर करताना आली आणि ती सुद्धा मी गार्डन हा विषय आहे की फक्त जॉगिंग ट्रॅक आपण त्या ग्रामपंचायतमध्ये घेतला. बाकी माझ्या खिशातनं मी काय टाकले आणि काही लोकांकडनं मदत घेऊन ते आज 1 एकरमध्ये एकदम भारी गार्डन तयार झालं. कमाल. तुमच्या या उत्तरातूनच मला कळलंय की वाघोलीत आल्यानंतर लाडके आबा का म्हटलं जातं. तर नाही, आता लोकांच्या मनात भावना अशी की बाबा हा माझा लहान भाऊ आहे, वयस्करांना वाटतो हा माझा मुलगा आहे, हक्काने मला. म्हणजे ज्यावेळेस माझं एक भावना अशी आहे की ज्यावेळेस लोक ओरडून सांगतात किंवा बडबड करून सांगतात, त्यावेळेस मला वाटतं की बाबा आपण लोकांची मनं जिंकली किंवा आपला लोकांचा अधिकार तेवढा माझ्यावरती आहे. तर मला उलट चांगलं वाटतं की लोकांनी बडबड केली पाहिजे, खडसावून सांगितलं पाहिजे. जसं तुम्ही आता सांगितलं की वाघोलीमध्ये बराचसा विकास झाला आहे आणि तसं बघायला गेलं तर महिला म्हणून पुणे ही सिटी सगळ्यात सेफ आहे, पण तरी पण महिलांसाठी, वाघोलीतल्या महिलांसाठी तुमच्या काही विशेष उपक्रम किंवा विशेष काही गोष्टी तुम्ही करतायत का, किंवा काय तुमचं नियोजन असतं त्या बाबतीत? नाही, आता वाघोलीच्या महिलांसाठी एक हेल्पलाईन नंबर लॉन्च करतोय मी की एखाद्या महिलेला कसली पण काय अडचण आली, म्हणजे हॉस्पिटलची मदत असेल, स्कूलच्या संदर्भात काही मदत लागत असेल किंवा फॅमिली काही अडचणी असतील किंवा सार्वजनिक काही असतील, तर मी आज वाघोली महिलांसाठी एक हेल्पलाईन नंबर चालू करते. तो आज मी लॉन्च करतोय. त्या माध्यमातून 24 तास हा फोन चालू असणार. 24 तास त्याच्यावर महिलांना जे काही प्रश्न असतील किंवा समस्यांना उत्तर किंवा मदत केली जाणार आहे. त्याच्यामध्ये महिलांनी कॉल केला किंवा व्हॉट्सअप जर केलं तरी आपण त्या ठिकाणी आपण तो लगेच तिथं मदत त्यांना पाठवणार. आता तुम्ही एक महिला आहात, तुम्हाला जर एखाद्या महिलेच्या बाबतीत ती महिला संकटात आहे किंवा तिला मदत लागते, तर त्याच्यावरती आपण अजून एक असं केलं की एखाद्या महिलेने जर एखाद्या महिलेचा प्रश्न, तिची समस्या किंवा त्याचे प्रॉब्लेम्स आमच्यापर्यंत पोहोचवले आणि ते आपल्याकडनं सोडवण्याचा आपण 100% प्रयत्न करणार.
अशा काही ज्या महिला आहेत की ज्या दुसऱ्या महिलांना मदत करण्यासाठी आमच्यापर्यंत काही गोष्टी पोहोचवतील, तर अशा 1 वर्षामध्ये आपण त्या सगळ्या गोष्टी त्या महिलांचं हे करणार. आणि ज्यांनी चांगलं काम केले महिलांसाठी त्यांचा सन्मान आम्ही प्रत्येक वर्षी ज्यावेळेस आपल्या मॅचेसची फायनल मॅच असेल त्यावेळेस आम्ही त्या महिलांचा सन्मान करणार आहोत. कमाल. म्हणजे एकंदरीत तुमच्या याच्यामधनं असा मेसेज पण जातोय लोकांपर्यंत की ते म्हणतात ना की महिलांच्या शत्रू असतात, पण नाही, तुमच्या या मेसेज मधून असं होणार की महिलांच्या मैत्रिणी चांगल्या होऊ शकतात आणि एकमेकींना मदत करून पण समोर जाऊ शकतात. नाही, काय होतं, काही महिलांचे प्रश्न डायरेक्टली ती महिला सांगू शकत नाही, पण दुसरी महिला जी आहे की तिला वाटलं की नाही बाबा आता हे आपल्याला यांना मदत करणं गरजेचं आहे आणि ती पण महिला करू शकत नाही, तर ते आमच्यापर्यंत पोहोचवलं की आम्ही ते 100% आमच्या लेवलला कसे करणार. कारण काय, वुमन सेफ्टी प्राधान्य सर्वप्रथम मी त्या गोष्टीला देणार आहे की वाघोलीमध्ये कोणत्याही महिलेला कसल्या प्रकारची अडचण आली नाही पाहिजे आणि त्या महिलेची सुरक्षितता तेवढीच माझ्यासाठी महत्वाची आहे. कमाल. एकंदरीत तुम्ही स्वतःचा आता टुर्नामेंटचा विषय काढलाय. क्रिकेट म्हटलं की सगळ्या महाराष्ट्राचा किंवा भारताचा जीव त्या क्रिकेटमध्ये असतो, पण युजली आम्ही बघतो की मुलंच खेळतात किंवा पुरुष प्रधान लोकच ते खेळत असतात. पण तुम्ही महिलांसाठी टुर्नामेंट किंवा महिलांसाठी मॅच सुरू केले आहेत, तर ते काय एकंदरीत तुम्हाला ते सुचलं आणि तो कॉन्सेप्ट कसा होता? आणि आता तुम्ही सांगताय की पुरुष मंडळीत जास्त क्रिकेट खेळतात, आज तुम्ही महिला आहेत, तुम्हाला जर क्रिकेट खेळायला चान्स मिळाला तर तुम्हाला काय वाटेल? मी नक्की खेळेन. हो, तर ह्याच माध्यमातून म्हणजे एक महिलांसाठी स्पर्धा घ्यावी असं मला वाटलं की बाबा चूल मूल कुटुंब परिवार रोजच्या त्या व्यापामधनं काहीतरी वेगळ्या महिलांसाठी वेळ मिळावा आणि त्या माध्यमातून मग क्रिकेट स्पर्धा घेण्याचं मी एक नियोजन केलं. आणि तुम्हाला सांगतो की मला वाटलं होतं की 15-20 टीमा साधारण येतील, कारण पहिल्यांदाच वाघोलीमध्ये होतात, इथून मागे कधीच झाल्या नाही. पुरुषांच्या टुर्नामेंट प्रत्येक महिन्याला 2 महिन्याला ह्या चालू असतात, चांगलं नियोजन असतं. महिलांच्या बाबतीत कधीच क्रिकेटच्या टुर्नामेंट या भागामध्ये झाल्या नाही आणि ते घेण्याचा संकल्प केला, काम चालू केलं. मला अंदाज होता की 15-20 टीमा येतील. साधारण 52 टीमा त्या ठिकाणी आल्या आणि 52 टीमा जवळजवळ 625 पेक्षा जास्त महिलांनी सहभाग घेतला. इतका चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळाला, कारण महिलांना रोज त्यांची मुलं कुटुंब परिवार ह्याच्यामध्ये पूर्ण, आमच्या इकडे काय आहे की काही वर्किंग महिला आहेत आणि काही हाऊस वाईफ आहेत, तर ह्या गोष्टीचं कधी संकल्पना कोणी आणली नाही किंवा आजपर्यंत ते झाल्या नाही. आणि त्याच्यामधनं महिलांना इतका आनंद मिळाला की सोसायटीमध्ये किंवा त्या भागामध्ये ज्या महिला एकामेरी सोबत बोलत नव्हत्या, तोंड पण पाहत नव्हत्या, आज त्या संध्याकाळचं जेवण पण सोबत करतात. टीम झाल्या आणि रोज सकाळी प्रॅक्टिसला यायचं, 2-2 4 तास प्रॅक्टिस करायची. टीम सर्वांना फोन करायचे, खाली सोसायटीतून खाली येणार, प्रॅक्टिस करणार. हे फार वेगळंच झालं. आणि तुम्हाला सांगायला एक आनंद असा वाटतो की इतकं बॉन्डिंग झालं सोसायटीतल्या महिलांचं सगळ्यांचं की बाबा प्रॅक्टिस करणं, सोबत राहणं, जेवणं. मॅचेस संपल्या, काही टीम हारल्या आणि त्या स्पर्धेमधनं बाहेर गेल्या, तर आता सगळ्यांचं महिलांची मागणी अशी आहे की बाबा तुम्ही परत स्पर्धा घ्या आणि परत एकदा आम्हाला संधी द्या. तर आता आपण हा महिलांचा क्रिकेटचा विषय हा प्रत्येक वर्षी जानेवारी महिन्यामध्ये मी करणार आणि 26 जानेवारीला फायनल राहणार. असं नियोजन हे काय आता इथंच थांबणार नाही, हे प्रत्येक वर्षी होणार. आणि माझ्या मते पुढच्या वेळेस 100 पेक्षा जास्त टीम यामध्ये सहभागी होतील. कमाल. एकंदरीत आता महिलांसाठी क्रिकेट आयोजन तुम्ही केलं आहे, असे कुठले बरेच पुढे उपक्रम आता क्रिकेटच्या स्पर्धा आपण आयोजित केल्यात. आता परत आपण 30 तारखेला रांगोळी आणि मेहंदीची स्पर्धा घेतोय की खरंच म्हणजे आमच्या वाघोलीमध्ये अनेक महिला किंवा मुली अशा आहेत की उत्कृष्ट रांगोळी काढतात. त्यांना राज्य लेवलवरती स्टेट लेवलवरती त्यांना बक्षीस पारितोषिक मिळालेलं आहे. मेहंदी पण भारी काढतात. त्यांच्या एक कला गुणांना वाव देण्यासाठी किंवा ते त्यांना पुढे आणण्यासाठी त्यांना एक व्यासपीठ तयार करून देण्यासाठी मी 30 तारखेला रांगोळी आणि मेहंदीच्या स्पर्धा घेतोय. त्यानंतर बॅडमिंटनच्या महिलांच्या स्पर्धा होणार आहेत. असे वेगवेगळे उपक्रम महिलांसाठी मी करतोय. कमाल. जसं की आता तुम्ही महिलांबद्दल सांगितलं, आम्ही बघतो की तुमच्या पण खांद्याला खांदा लावून घरातली महिला खूप काम करत असते, तर वहिनीचा किती सहभाग लाभतो आणि त्यांच्याबद्दल काय सांगाल? तुमच्या या प्रवासात
त्यांची किती मदत होते? नाही, परिवारातले सगळे सदस्य माझ्यासोबत आहेत. भाऊ पण आहे, तो सगळं मागचं पाहतो, व्यवसाय तो पाहतो. मिसेस माझी माझ्यासोबत असल्यामुळे परिवाराचे सगळे ती पाहते. पण बाकीच्या सामाजिक कार्यामध्ये प्रामुख्याने ती जास्त पुढे येऊन काम करते. आता महिलांच्या क्रिकेट मॅच चालू आहेत किंवा बाकीचे वेगवेगळे महिलांचे जास्त, तर ते माझ्यापेक्षा स्वतः पुढे येऊन जास्त काम करते. महिलांना काय मदत लागते किंवा काय हेल्प पाहिजे किंवा काय, ते स्वतःहून पुढे जाते. त्यामुळे माझा 50% लोड कमी होतो. म्हणजे आपण म्हणतो मन आहे की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे महिलेचा हात असतो, तर ते खरं आहे. म्हणजे आईचा पण हात आहे, मिसेसचा पण आहे आणि बाकी पण परिवारातल्या सगळ्यांचा सपोर्ट मला असल्यामुळे मी आज इथपर्यंत पोहोचू शकलो. माझ्या परिवारामध्ये कोणीच राजकीय नाही आहे. कधीच कोणती निवडणूक कोणत्या आमच्या पूर्वी परिवारातनं घडलेली नाही आहे. कुठलाही इतिहास नाही आहे, वारसा नाही आहे. मी एकमेव कुटुंबातील असा आहे की मी समाजकार्य करता करता राजकारणात आलो. एकंदरीत आता तुम्ही परत सांगितलं की राजकारणात आलाय. आता जे काम चाललंय ते जोरदार चाललं आहे आणि वाघोलीचा प्रचंड विकास होताना दिसतोय. पण पुढे जाऊन जर तुम्हाला संधी मिळाली तर तुम्ही तालुकास्तरीय असेल किंवा ज्या काही निवडणुका होतात यामध्ये याल का? आणि तुम्हाला कुठल्या पदासाठी निवडणूक लढवायला आवडेल? नाही, आता याच्यामध्ये असं आहे की तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं की भारतीय जनता पार्टी त्याग, समर्पण ही भावनेतनं हे करते. हा कुठल्याही कुटुंबाचा पक्ष नाही, हा एक परिवार आहे. भारतीय जनता पार्टी मी 6 वर्ष झाले काम करतो. सुरुवातीला युवा मोर्चाला संघटन सरचिटणीस म्हणून मला जबाबदारी दिली. ती मी प्रामाणिकपणे काम केलं, संघटना वाढवण्याचं काम केलं. पक्षाने ते काम बघून मला जिल्हा अध्यक्ष केलं आणि जिल्हा अध्यक्ष झाल्यानंतर ते काम मी असं चालू ठेवलंय. वाघोलीतल्या किंवा परिसरातल्या तालुक्यातल्या संघटनेत पक्षाची वाढीसाठी, नवीन लोक पक्ष देण्यासाठी मी प्रयत्न करतोय. पक्ष जो संघटनेची जबाबदारी देईल ती प्रामाणिकपणे जी इथून मागं केली ती पुढं पण करणार आहे. आता दुसरा झाला निवडणुकीचा विषय. तर निवडणुकीमध्ये आता पुढे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत. तर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी महानगरपालिकेची निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहे. त्या पद्धतीने मी काम केलंय, काम करतोय, पुढं करणार आहे. वाघोलीसाठी वेगळं विजन माझ्या डोक्यात आहे. वाहतुकीची समस्या सोडवायची, आपल्याला पाण्याचा प्रश्न सोडवायचा आहे, ड्रेनेजचा प्रश्न सोडवायचा आहे, असे जे इंटरनल रस्ते आहेत ते आपल्याला करायचे आहेत. असे सगळे नियोजन माझ्या डोक्यामध्ये आहे आणि वाघोलीमध्ये खूप लोकांचा पाठिंबा माझ्या पाठीशी आहे. कारण मी वैयक्तिक संपर्क किंवा वैयक्तिक कामंसुद्धा, मी कधी फोन आला तर रात्री 2 वाजता येऊ, 4 वाजता येऊ, कधी पण माझा फोन मी घेतो आणि नागरिकांची कामं करतो. त्यामुळे सपोर्ट आहे, पक्षाचा सुद्धा सपोर्ट आहे. आता आपण क्रिकेट मॅच घेतल्या महिलांच्या, तर त्या ठिकाणी 3 कॅबिनेट मंत्री त्या उद्घाटनाला आले. म्हणजे एक माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता आहे, पण त्या ठिकाणी कॅबिनेट मंत्री आले. आमदार राहुल दादा कुल होते, प्रदीप दादा होते, संदीप बाप्पा होते, रामभाऊ दाभाडे होते आणि बाकी बरेच पक्षातले. म्हणजे एक सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला ताकद कोणत्या पक्षाने द्यावी होती, ती भारतीय जनता पार्टीने द्यावी. कमाल. एकंदरीत आता तुम्ही बोलले की महानगरपालिकेच्या निवडणुका होतील तर तुम्ही भाजपकडून, अर्थातच तुम्हाला भाजपकडनं उभं राहावं लागेल. तर वाघोलीतल्या लोकांनी, जसं आपण बघतोय आता की सेंट्रलमध्ये पण भाजप आहे आणि मुख्यमंत्री तर आपले देवेंद्र फडणवीस आहेतच, भाजपाला का वोट करावं वाघोलीतल्या लोकांनी? तुम्हाला याबद्दल काय वाटतं? देशामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी एक चांगल्या पद्धतीचं काम करतात. आज आपल्या भारताला जगामध्ये एक वेगळ्या उंचीवरती भारताला नेऊन ठेवले. म्हणजे देशाची सुरक्षितता, दहशतवाद हा पूर्णपणे संपवलेला आहे. आता तुम्ही पाहिलं की 4-5 दिवसापासून आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब अनेक इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रामध्ये घेऊन आलेले आहेत. तर ह्या भागातील प्रश्न सोडवायचे असतील तर त्याचं विजन माझ्या डोक्यामध्ये आहे. पण ह्याच्यासाठी राज्य शासन, केंद्र शासन यांच्याकडनं निधी आपल्याला त्या ठिकाणी लागणार आहे. तर भारतीय जनता पार्टीची सत्ता असल्यामुळे त्या ठिकाणी ह्या भागासाठी निधी आणण्यासाठी मला एक प्लॅटफॉर्म आहे आणि निधी मला आणायला सोपं आहे. म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी वेगवेगळे विकास कामं होणार आहे. वाहतुकीच्या प्रश्नासाठी आता
नितीनजी गडकरी साहेबांनी 2 मजली पुलाचं नियोजन केलं, ते वाघोली ते शिरूर. तो पूल आता राज्य शासनाकडे MSRDC वर्ग झालेला आहे. त्याचं आता DP बनवायचं काम चालू आहे. पुढच्या कालावधीमध्ये तो आपण CM साहेबांकडनं तो कशा पद्धतीने लवकर चालू होईल त्याचं नियोजन आपण करणार आहे. त्यामुळं आणि दुसरं, भारतीय जनता पार्टीची जी नाळ आहे, म्हणजे जे काम करण्याची पद्धत आहे, ती वाघोलीला पण माहिती आहे आणि मी ग्राउंड लेवलला जाऊन काम करतो. प्रत्येक मतदार असेल किंवा नागरिक असेल, त्यांना हक्काचा माणूस म्हणलं तर त्यांना मला निवडतात, कारण कधी पण फोन केला तर मी हजर असतो. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून निवडणूक जिंकलो तर राज्य शासन केंद्र शासनाचा निधी आणण्यासाठी आपल्याला एक चांगलं सोयीस्कर राहील. जसं की तुम्ही मला आता सांगितलं की तुमची राजकीय पार्श्वभूमी नाही आहे किंवा तुम्ही राजकीय घराण्यातून येत नाही, पण तरी पण आपण लहानपणापासून एक असा आपला विजनरी माणूस आपल्या डोळ्यासमोर असतो, एक आयडियल पर्सन असतो जो राजकारणातला असू शकतो किंवा इतर पण कुठल्या क्षेत्रातला असू शकतो. तर तुमचा असा आवडता व्यक्तिमत्व कोण आहे ज्यांच्या पावलावर पाऊल ठेवून तुम्ही समोर जात आहात? मला तसं म्हणाल तर बरेच लोक आहेत, पण त्याच्यामध्ये 2 लोक प्रामुख्याने मला आवडतात. एक नितीनजी गडकरी साहेब, त्यांची काम करण्याची पद्धत, त्यांचं विजन. आज तुम्ही बघा, त्यांना गडकरी नाही तर रोडकरी म्हणतात. म्हणजे त्यांनी पूर्ण देशामध्ये रस्त्यांचे इतके जाळे केलेत. आता आपण खाली एकदा तुम्ही औरंगाबाद किंवा त्या साईडला जावा, सगळे कॉन्क्रीटचे रस्ते आहेत. म्हणजे त्यांचं एक विजन. बरं, ते बोलताना रोखठोक बोलतात, म्हणजे एखाद्याचं चुकलं तो आपल्या पक्षातला आहे म्हणून असं नाही की ज्याचं चुकलं त्याला चूकच म्हणणार आणि ज्याचं बरोबर आहे त्याचं बरोबर. त्यांचं विजन, त्यांची काम करण्याची पद्धत, सगळ्या गोष्टी मला आवडतात. त्यामुळे त्यांचं एक ते आवडते नेते आहेत. आणि दुसरे आहेत देवेंद्रजी फडणवीस साहेब. आज मुख्यमंत्री इतक्या प्रचंड लेवलवरती जाऊन काम करतात, म्हणजे तुमच्या शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी, तरुणांसाठी, दलितांसाठी, आदिवासींसाठी, प्रत्येक लोकांसाठी, मी समाजातल्या प्रत्येक घटकासाठी जर काम करत असतील तर ते देवेंद्रजी करतात. प्रत्येक घटकेला त्या भागातील प्रश्न, त्या भागातील समस्या त्या सोडवण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजे, तर त्यांच्याकडे ते एक विजन आहे. तर मला ते आवडतात. देवेंद्र फडणवीस साहेब मला एकदम आवडतात, म्हणजे गडकरी साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब. कमाल. एकंदरीत आता तुमचा बऱ्याच वर्षांपासूनचा प्रवास झाला आहे. मागे वळून बघताना या प्रवासाबद्दल काय वाटतं? म्हणजे तुम्ही पुढचं विजन तर सांगितलंच आहे, पण संघर्ष तुमचा सुरुवातीपासूनचा आहे, तर त्याबद्दल काय वाटतं? नाही, आता सुरुवातीला इथपर्यंत मी जे आलो तर त्यामागे माझा परिवार, माझे मित्रमंडळी, माझे जे आपण म्हणतो भाऊकी किंवा सर्वच यांच्या माध्यमातून मी इथपर्यंत आलो. मागे वळून पाहिलं होतं की मला कधी वाटलं नाही की मी आज ग्रामपंचायत सदस्य होईल, उपसरपंच होईल, भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष होईल. त्यानंतर मला राज्य शासनाने जे 34 गावांची कमिटी केली, त्या कमिटीवरती मी जाईल, असं मला कधी स्वप्नात नव्हतं वाटलं. पण आलो, म्हणजे सगळ्यांच्या साथीमुळं, आशीर्वादांमुळे मी इथपर्यंत पोहोचलो. आणि हीच कामाची पद्धत ठेवून हेच प्रश्न सोडवण्यासाठी मी कायम कटिबद्ध असेल आणि अजून कशा पद्धतीने काम करता येईल, अजून काय विजन डोक्यात ठेवून अतिशय चांगल्या पद्धतीचं मला काम करायचं आहे. आणि ह्या वाघोलीचा विकास, जे प्रश्न आहेत, म्हणजे तुम्ही रीलवर ते पाहता की जायचं असेल तर तुम्हाला वाघोलीत जायचं असेल तर धूळ असती, हे असती. तर त्यावरती आपण आता मागे प्रत्येक जे आता आमच्या इकडं भावडी, फुलगाव त्या ठिकाणी क्रेशर आहेत. पूर्ण पुण्याला या ठिकाणी क्रॅसँड, दगड हे सगळं इकडनं पुरवलं जातं आणि त्या गाड्यांची धूळ रोडवरती पडते आणि ते प्रदूषण होतं. तर त्याच्यामध्ये आता मागे RTO असतील किंवा जिल्हाधिकारी असेल, त्यांची भेट घेऊन आपण त्या प्रत्येक गाडी ताडपत्रीने पॅक करून मग तुम्हाला पुढं डिलिव्हरी करायची किंवा तो माल टाकायचा, तुम्ही टाका, त्याला पाणी मारा. तर ह्या उपाययोजना चालू झालेल्या आहेत. परत दिवसा सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत आपण जे हेवी व्हेकल आहेत ते बंद केले ते, कारण सकाळी लहान मुलांचे स्कूलचा टायमिंग, महिलांना त्यांच्या कामावरती जायचा, MIDCतील लोकांना कामाला जायचा, हा सगळा टायमिंग सेम असल्यामुळे सकाळी 6 ते 10 आणि संध्याकाळी 5 ते 9 अशा वेळेस आपण हेवी व्हेकल बंद केले. त्यामुळे काय झालं की वाहतुकीची समस्या थोड्या प्रमाणात कमी झाली, कारण सकाळी आणि संध्याकाळी कामावरती जायचं आणि कामावरती घरी यायचं, हा टाइम पिरियड आपण तो ठेवून ते बंद केलं. आणि त्यानंतर दुपारचं पण आता आपण हेवी व्हेकल बंद केलं नगर रोडवरती. त्या संध्याकाळचं बघतो, संध्याकाळी 9 नंतर
सकाळी तुम्ही 6 वाजेपर्यंत त्या वाहतूक हेवी व्हेकल चालू शकता. असे वेगवेगळे उपाय आहेत. म्हणजे हे प्रश्न सोडवण्यासाठी कोणत्या पद्धतीच्या उपाययोजना केल्या पाहिजे त्याचं विजन माझ्याकडे आहे. पण आता ती करतोय आपण हळूहळू. आता जोपर्यंत महानगरपालिकेच्या निवडणुका होत नाही तोपर्यंत हे प्रश्न सोडवण्यासाठी एक आपल्याला प्रामुख्याने त्या ठिकाणी एक अधिकार मिळेल की हे प्रश्न आपण त्या महानगरपालिकेमध्ये जाऊन मांडू शकतो आणि त्याला न्याय देण्यासाठी आपण भांडू शकतो. असं विजन आहे आपल्या डोक्यामध्ये. असं काम करायचंय मला आणि चांगलं काम करायचंय. प्रश्न नक्की सोडवायचे या भागाचे मला. एक क्विक रॅपिड फायर घेते. मी काही गोष्टींचं नावं घेणार, तुम्हाला त्याच्यात सांगायचं की त्या जागेने किंवा त्या क्षेत्राने तुम्हाला काय दिलं. तर सगळ्यात आधी तुमची सुरुवात ग्रामपंचायत पासून झाली आहे. उपसरपंच होता, तर उपसरपंच आणि ग्रामपंचायतने तुम्हाला काय दिलंय? ग्रामपंचायतमध्ये काम करत असताना लोकांच्या समोर मला एक विजन देता आलं की बाबा हा कार्यकर्ता कशा पद्धतीने काम करू शकतो हे दाखवण्याची संधी मला ग्रामपंचायतने दिली. त्यानंतर तुम्ही सांगितलं की 10 वर्ष जवळपास तुम्ही मनसेसाठी काम केलं, तर मनसे या पक्षाने तुम्हाला काय दिलंय? प्रामुख्याने मी राजसाहेबांचं नाव घेईन. राजसाहेबांनी मला एक ओळख दिली राजकारणात समाजकारणात काम करण्याची. कमाल. आत्ता मनसे झालं, त्याच्यानंतर आता तुम्ही भाजपमध्ये काम करतायत. आता भाजपाचे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आहात, तर भाजपाने तुम्हाला काय दिलंय? भारतीय जनता पार्टीने मला एक ओळख दिली समाजात. मला वेगवेगळ्या पदावरती काम करण्याची संधी दिली. जिल्हाध्यक्ष केलं आणि त्यानंतर 34 गावाच्या कमिटीवरती मला निवड केली आणि एक समाजात वेगळी ओळख करून दिली. तर वाघोलीतल्या माणसाने तुम्हाला काय दिलं किंवा वाघोली तुमच्यासाठी काय आहे? वाघोली हा माझ्यासाठी परिवार आहे. वाघोलीतल्या नागरिकांनी मला एक आशीर्वाद दिला, त्यानंतर काम करण्यासाठी एक संधी दिली आणि हे त्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळेच मी इथपर्यंत पोहोचलोय. कमाल. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि मागचा जेवढाही मी तुमचा प्रवास ऐकला ते खरंच कौतुकास्पद होता. आणि आता पुढे नगरपालिका असेल किंवा बाकीचे इलेक्शन, त्यासाठी मनापासून शुभेच्छा. आणि आपल्या व्ह्युअर्सला पण सांगते की पॉडकास्ट नक्की बघा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.